तर आपण आता स्क्रीनरमध्ये बघणार आहे की कसं कंपनी सर्च करायची. स्क्रीनर टाईप केलं मी. ओके, ह्यात जायचं आपल्याला पहिल्या लिंकमध्ये. त्याच्यानंतर इथे कंपनीचं नाव सर्च करायचं. आता समजा तुम्हाला कंपनीचं नाव नसेल माहिती तर काय पण एक लेटर टाईप करून बघायचं. आता समजा ए टाईप केलं आहे, मग एमधले जे पण कंपनी आहेत ते सगळे आले. आता समजा बी टाईप केलं आहे, बीच्या सगळ्या कंपन्या आल्या. समजा क्यू टाईप केलं आहे, क्यूमधल्या सगळ्या कंपन्या आल्यात. आता आपण स्पेसिफिक एक कंपनीला बघूया की कसं स्टडी करायचं असतं. आता आपण HCL टेक्नॉलॉजीच्या कंपनीचं स्टडी करतो आहे. आता ही आहे HCL टेक्नॉलॉजी लिमिटेड. ह्याचा एक शेअरची व्हॅल्यू चालू आहे इतकी तुम्ही बघू शकता. आणि हे मार्केट कॅपिटल असतं, म्हणजे 5 लाख करोडचा ह्याचा मार्केट कॅपिटल आहे. म्हणजे त्याची टोटल कॅश जी HCL टेक्नॉलॉजीकडे आहे. आता HCL टेक काम काय करते ते तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्ही वाचू शकता स्वतःहून बघून. आणि इथे पुढचं सगळं आहे. आता चार्टमध्ये गेलो आपण तर चार्ट तुम्हाला दिसतो आहे. हे मी मूविंग ॲव्हरेज लावलं आहे. हा नॉर्मल चार्ट आहे तुमचा. आता समजा मूविंग ॲव्हरेज ॲड केलं तर एक आयडिया भेटणार की मार्केट ग्रोईंग आहे की मार्केट डाऊन चालू आहे. 200 मूविंग ॲव्हरेज पण ॲड करू शकता. म्हणजे समजा 200 मूविंग ॲव्हरेजच्या खाली गेला मार्केट तेव्हा बाय करायला चान्स आहे. म्हणजे लोअर लेवल असते ती, तिथे आपण बाय करू शकतो. आणि हे इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी. आता इथे बाय केलात तर प्रॉफिट भेटेल पुढे जाऊन, आणि अजून खूप प्रॉफिट, अजून खूप कमवेल हा. ते आपण पुढे बघूया की कसं कळालं आपल्याला. हे पीर्स, तर हे सगळे कॉम्पिटिटर्स असतात. HCL टेक्नॉलॉजी ही आहे 3rd कंपनी IT सेक्टरमधली. IT सेक्टर पहिली कंपनी आहे TCS, नंतर आहे इन्फोसिस. ओके, आणि चौथी आहे विप्रो कंपनी. तर ह्याचं रँकिंग कशी असते, मार्केट कॅपिटलच्या हिशोबाने असते रँकिंग. ज्याचं मार्केट कॅपिटल मोठं आहे ते टॉपची कंपनी. मार्केट कॅपिटलनुसार रँकिंग दिलेली जाते. तर नेक्स्ट आपण बघूया प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण सगळे बिगिनर आहेत इथे. मग आपल्याला हे सगळं बघायची गरज नाही. सेल्स, एक्सपेन्स, ऑपरेटिंग प्रॉफिट हे बघू शकता. पण त्याच्यानंतर अदर इन्कम, ऑपरेटिंग प्रॉफिट आल्यानंतर टॅक्स वगैरे कट होणार किंवा अदर इन्कम ॲड होणार. ते सगळं ॲड मायनस करून नेट प्रॉफिट येतं. आपल्याला फक्त इथे बघायचं नेट प्रॉफिटला. आता लास्टचे आपल्याला 4 किंवा 5 नेट प्रॉफिट बघायचे आहेत. हे किती आहे इथे आपण बघू शकतो. 11,000 करोडची व्हॅल्यू आहे. मग थोडी ग्रोथ झाली. 11,000 करोड होती आधी, मग नंतर 11,169 झाली, 13,000 झाली, मग 14,800 झाली, 15,700 झाली. आता 16,842 ही एक्सपेक्टेशन आहे, कारण TTM इथे लिहिलं आहे. इथं मार्च 25मध्ये समजेल आपल्याला की प्रॉपर व्हॅल्यू काय येते ती. ही फक्त एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत त्यांचे की नेट प्रॉफिट इतका होईल. आता आपण जाऊया इन्व्हेस्टर्समध्ये. इन्व्हेस्टर्स हे सगळ्यात मेन असतं, कारण शेअर होल्डिंग पॅटर्न दिलेला असतो यात. म्हणजे कंपनीच्या 100% होल्डिंगमध्ये कोणाची किती टक्का होल्डिंग आहे. आता प्रमोटरला आपण बघूया. प्रमोटर म्हणजे कंपनीचा जो मेन मालक असतो तो, त्याची होल्डिंग आहे 60.8%. नंतर येतो FII. FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स, जे बाहेर देशाची लोक असतात ती.
आता क्लिक करून बघूया काय येतं. काहीतरी नाव आलं आहे त्या कंपनीचं बाहेर देशांच्या लोकांच्या. ते इतकं आपल्याला घेणं देणं नाही आहे. आपण फक्त चेक करायची आहे की FII किती आहे, 18.6%. नंतर येतो DII. आता DII म्हणजे काय? DII म्हणजे डॉमेस्टिक इन्व्हेस्टर्स, जे आपल्या इंडियाचे असतात. म्हणजे जसं म्युच्युअल फंड झालं, LIC किंवा बँक्स. बँक्स पण येते यात. बँक्स आपले पैसे घेऊन शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात. हे बघा LIC आलं आहे. म्युच्युअल फंड ICICI म्युच्युअल फंड आला आहे, SBI म्युच्युअल फंड आलं आहे, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. या सगळ्यांची होल्डिंग मिळून 15.78%. नंतर गव्हर्मेंट हे कशात असतात. नंतर पब्लिक म्हणजे कोण? रिटेल इन्व्हेस्टर्स, आपल्यासारखी कॉमन पब्लिक. तर ह्यांची होल्डिंग किती आहे? टोटल मिळून 4.53%. तर FII आणि DII ज्या कंपनीमध्ये असतील ती कंपनी चांगली. म्हणजे हे तिन्ही असायला पाहिजे, प्रमोटर, FII आणि DII. तर ती कंपनी चांगली मानली जाते. आता तुम्हाला बॅलन्स शीट हे सगळं मी कवर नाही केलं आहे, कारण हे सगळ्याची इतकी काय गरज नाही आहे सध्या तरी. फक्त जायचं आहे HCL टेक्नॉलॉजीमध्ये. मार्केट कॅपिटल काय आहे, प्राईस काय आहे, इथे काय लिहिलं आहे, HCL टेक काम काय करतं, ते सगळं बघायचं आहे. त्याच्यानंतर जायचं आहे कॉम्पिटिटर्समध्ये. कोण कॉम्पिटिटर्स आहे, HCL टेक्नॉलॉजी कितव्या रँकिंगवर आहे. रँकिंग म्हणजे मार्केट कॅपिटलच्या हिशोबाने. नंतर जायचं आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये. त्याचा प्रॉफिट अँड लॉस चेक करायचं आहे, ग्रोईंग आहे की नाही. जर ग्रोईंग असेल तरच इन्व्हेस्टमेंट करा त्या कंपनीमध्ये. आता समजा तुमचा मित्र तुम्हाला बोलत असेल की या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, तर सगळ्यात आधी तर चेक करून बघायचं की ती कंपनी ग्रोईंग आहे की नाही, आणि तरच इन्व्हेस्टमेंट करायची, नाहीतर नाही करायची. आणि लास्टला येतो इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्समध्ये हे 3 असलेलं गरजेचं आहे. आता समजा काहीमध्ये हे दोघं नसतात, फक्त प्रमोटर्स असतात, ते पण कमी व्हॅल्यूमध्ये. कधी तर प्रमोटरची होल्डिंग 0 पण असते. म्हणजे काय, सगळं पब्लिकच्या अंगावर टाकतात. आता पब्लिकच्या अंगावर टाकलं आहे म्हणजे काय, ती कंपनी डुबणारच. कारण कंपनीचा ओनरच त्या कंपनीवर भरोसा नाही करत, तर पब्लिक का करते. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन चालूया येस बँकचा. येस बँकचा चार्ट बघू आपण 10 years. आता व्हॅल्यू बघा, ही वरती किती होती, 382 रुपीजला होती, आणि आताची व्हॅल्यू 1920 रुपीजला चालू आहे. तर इन्व्हेस्टर्समध्ये बघूया आधी, प्रॉफिट अँड लॉस बघूया की कमवत आहे की नाही. हे बघा इथे लॉस आहे नेट प्रॉफिटमध्ये. नंतर थोडासा लॉस कमी झाला, नंतर प्रॉफिटमध्ये आली कंपनी. म्हणजे काय, चांगलं ग्रो करते. पण इन्व्हेस्टर्समध्ये बघायचं तर इथे प्रमोटर होल्डिंग आहेच नाही. डायरेक्ट FII DII पब्लिक. प्रमोटरकडे शेअरच नाही या कंपनीचं. आता FIIकडे 72% आहे, DIIकडे 38, आणि तेवढीच अमाऊंट पब्लिककडे म्हणजे 34%. म्हणजे ओके. येस बँकला वर जायला खूप टाईम लागेल. खूप लोक अडकलेत येस बँकमध्ये. तर चांगली कंपनी सिलेक्ट करून त्यात इन्व्हेस्ट करा.